पोलिसांच्या आडून जर या ठिकाणी कारवाई करायचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर द्यायला कोल्हापूरकर या ठिकाणी गप्प बसतात। आरेला कार्य म्हणायची ताकद या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे हे दाखवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू। ज्या गावामध्ये पोलीस बळाचा वापर केला जाईल तिथं आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी कवच म्हणून तुमच्यासाठी उभं राहू हा विश्वास या निमित्तानं आम्ही देतो। आम्ही फक्त भाषण करून या ठिकाणी थांबणार नाही। भाषण करून थांबायचं असतं तर विधानसभेची निवडणूक झाल्यावर आम्ही थांबलो असतो। शेती नसेल तर मुळशी पॅटर्न ज्याचा उल्लेख अनेकदा केला की आज तिसऱ्या पिढीची तिथली काय अवस्था आहे हे बघण्यासारखी वेळ या ठिकाणी आलेला आहे। हा गरज नसलेला महामार्ग आहे, ह्याच्यावर पैसे तुम्ही खर्च करू नका ही भूमिका आमची प्रामुख्याने या सगळ्या दृष्टीमध्ये या ठिकाणी आहे। आणि म्हणून हा लढा फक्त आपल्याला आता मेळावा घेऊन या ठिकाणी चालणार नाही, ज्याचा उल्लेख राजू शेट्टीने आणि अनेक वक्त्यांनी केला। आता पोलीस बळाचा वापर उद्याच्या भविष्य काळात या ठिकाणी केला जाईल। आमच्या प्रशासनाला देखील जाहीर आव्हान आहे, पोलिसांना देखील आमची विनंती आहे, आमचं वांदं पोलिसांच्या बरोबर या ठिकाणी नाही आहे। पोलिसांच्या आडून जर या ठिकाणी कारवाई करायचा प्रयत्न केला तर जशाच तसं उत्तर द्यायला कोल्हापूरकर या ठिकाणी गप्प बसणार। जशाच तसं उत्तर या ठिकाणी दिलं जाईल। ही रस्त्यावरची लढाई आहे, तुम्ही जर जोर जबरदस्ती या ठिकाणी करायला लागला तर या रस्त्याच्या लढाईला उग्र स्वरूप जर या ठिकाणी निर्माण झालं, उद्या कायदा आणि सुव्यवस्था या जिल्ह्यातला बिघडला, या 13 जिल्ह्यातला बिघडला तर त्याला जबाबदार सरकार या ठिकाणी असणार आहे। आम्हाला नको आहे ते तुम्ही आमच्या माती मारायचा प्रयत्न केला, आरेला कार्य म्हणायची ताकद या महाराष्ट्रातल्या जनतेची आहे हे दाखवून देण्याचं काम आम्ही निश्चितपणे या ठिकाणी करू। मग कितीही केसेस होऊ द्यात, माझी लोकांना देखील या ठिकाणी विनंती आहे, तुम्ही आम्हाला हक द्या। या स्टेजवरची सगळी मंडळी, भले मी एखाद्या कार्यक्रमाला नसेल, राजू शेट्टी उपलब्ध नसले तरी या जिल्ह्यातले सगळे कार्यकर्ते ज्या गावामध्ये मोजणी येईल, ज्या गावामध्ये पोलीस बळाचा वापर केला जाईल तिथं आम्ही त्या ठिकाणी या ठिकाणी कवच म्हणून तुमच्यासाठी उभं राहू हा विश्वास या निमित्तानं आम्ही देतो। आम्ही फक्त भाषण करून या ठिकाणी थांबणार नाही। भाषण करून थांबायचं असतं तर विधानसभेची निवडणूक झाल्यावर आम्ही थांबलो असतो। विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी सरकारने अलाइनमेंट बदलली, रद्द करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतला। एकदा निवडणूक झाली की या ठिकाणी प्रश्न संपला, दिलेलं आश्वासन संपलं। आम्ही निवडणुकीसाठी मतासाठी हा लढा या ठिकाणी हातात घेतलेला नाही। आम्ही हा लढा घेतलाय तो शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेला आहे, शेतकऱ्यांची बाजू घेण्यासाठी या ठिकाणी घेतलेला आहे। सरकारला वाटत असेल ती एक नकाशावरची रेष आहे शेतकऱ्याची, परंतु ती रेष नाही, आमच्या आयुष्याची गोष्ट आहे, आमच्या आयुष्याच्या सुखादुःखाची ती रेष आहे हे सरकारने या ठिकाणी लक्षात ठेवावं। उद्या गुगल मॅपवर तुम्हाला ती रेष दिसत असेल, परंतु आमच्या आयुष्याचं या ठिकाणी भलं करणारी ती रेष आहे हे आम्हाला ठणकावून सांगायचं आहे। माझी दुसरी विनंती आहे, माझी पुढच्या पिढीला विनंती आहे, पोरांना आणि नातवांना जरा सांगा की आज्यानं जमीन घेतली म्हणून आज त्याला किंमत आहे। आज्यानं जमीन घेतली नसती तर आज लाख, 2 लाख, 5 लाख, 10 लाख ह्या किमतीची भाषा तू बोलला नसतास हे नातवाला देखील सांगणं गरजेचं आहे। कारण की आज मी अनेक ठिकाणी बघतोय आज्याची इच्छा नाही, नातू म्हणतोय काय मिळतंय देऊन टाकूया, 4 पैसे मिळतात, 4 गाडी घेऊया आणि या ठिकाणी मौज करूया। परंतु त्याला सांगणं गरजेचं आहे की आज्यानं पंजानं माझ्या जमीन घेतली म्हणून आज जे घर आहे, आज जो गोटा आहे, जी म्हैस आहे, जे आर्थिक आज उत्पन्न आहे, ताट मानेने जो कॉलर टाईट करून 2 मोटरसायकलवर फिरतोयस ते या शेतीमुळे फिरतोयस हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं, हे पुढच्या पिढीला सांगणं गरजेचं आहे की आज शेती आहे म्हणून आम्ही जिवंत आहोत हे सांगणं गरजेचं आहे। शेती नसेल तर मुळशी पॅटर्न ज्याचा उल्लेख अनेकदा केला की आज तिसऱ्या पिढीची तिथली काय अवस्था आहे हे बघण्यासारखी वेळ या ठिकाणी आलेला आहे। पैसा आज आहे उद्या नाही आहे, आलेल्या पैशाला या ठिकाणी अनेक द्वारे असतात आणि म्हणून माझी शेतकऱ्यांना विनंती आहे, ही चळवळ आमची चाललेली आहे, ही तुमच्यासाठी या ठिकाणी चाललेली आहे। कुठल्याही निवडणुका शेट्टी साहेब आता आपल्याला नाही आहेत, कुठलीही या ठिकाणी उद्याचं आमचं भवितव्य या ठिकाणी या सगळ्या आंदोलनावर अवलंबून आहे। आम्ही राजू शेट्टी, संपत बापू, आम्ही सगळे यामध्ये उतरलेलो आहोत। तो तुमचा सातबारा टिकला पाहिजे, तुमच्या हक्काची जमीन टिकली पाहिजे, ही आमची भूमिका या ठिकाणी आहे।
या राज्यामध्ये धरणं झालीत, या राज्यामध्ये हायवे झाले, या राज्यामध्ये MIDC झाल्या, कुठं शेतकऱ्यांनी विरोध त्या ठिकाणी केला? जे चांगलं आहे त्याला सहकार्य करण्याची भूमिका या राज्यातल्या शेतकऱ्यांनी केली. परंतु आज गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आहे, हा शक्तीपीठ महामार्ग रद्द झाल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. ही भूमिका आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागेल. उद्या किती संघर्ष करायला येऊ दे, लाठी खायला या ठिकाणी लागू दे, जेलमध्ये जायला लागलं तरी आम्ही सगळे जेलमध्ये जायला या ठिकाणी तयार आहोत. परंतु आमची भूमिका या शेतकऱ्याच्या बाजूनं निश्चितपणे येणाऱ्या भविष्य काळात या ठिकाणी राहणार आहे. हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी देतो. आज 18 तारीख आहे, 22 तारखेपर्यंत गावातले मेळावे झाले पाहिजेत. 25 तारीख शेवट आहे, त्या 25 तारखेला आपल्याला हरकती प्रांतांच्याकडे गेला पाहिजेत. आणि हे मेळावे झाल्यानंतर आता आमची स्टेजवर चर्चा झाली आहे, एक भव्य मोर्चा 9 जूनला दसरा चौकातून कलेक्टर ऑफिसला या ठिकाणी जाईल. हा मोर्चा काढायचा ना, जोरात सगळ्यांनी हात वर करा. हा मोर्चा 9 जूनला या ठिकाणी होईल. या जिल्ह्यामध्ये न भूतो न भविष्यतो असा मोर्चा झाला पाहिजे. सगळ्यांनी घरदार घेऊन ज्यांच्या जमिनी जातात, बायका पोरांसकट या मोर्चाला आलं पाहिजे. मगाशी सांगितलं त्याप्रमाणे इथं स्टेजवर बसणाऱ्या राजू शेट्टींची जमीन जात नाही, बंटी पाटलाची जमीन जात नाही. ज्याची जमीन जाते त्यांच्यासाठी आम्ही या ठिकाणी मैदानात उतरलोय. आम्ही शड्डू ठोकून या ठिकाणी उतरलोय, ते तुमची जमीन वाचवायसाठी उतरलोय. आणि म्हणून येणारा 9 जूनचा मोर्चा हा या ठिकाणी एवढा मोठा झाला पाहिजे की त्या दिवशी या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ रद्दचा निर्णय घेतला पाहिजे. एवढ्या ताकदीनं येणाऱ्या 9 जूनला सर्व पक्षीय मोर्चामध्ये आपण सहभागी व्हा एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.